सद्गुरु दासगणु महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमः पार्वती पते हर हर महादेव। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल। सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। तुकाराम बीज आणि एकनाथ षष्ठी निमित्त आपण गाथा पारायण करत आहोत। आज तिसरा दिवस। गेले 2 दिवस झाले तुकाराम महाराजांच्या जीवनातल्या काही प्रसंगाचा आणि तसेच गाथ्यातल्या काही अभंगाचा विचार करण्याचा अल्पशा मतीप्रमाणे विचार केला, चिंतन करण्याचा प्रयत्न केला। आजही काही तुकाराम महाराजांच्या अभंग आणि तसेच त्यांच्या जीवनातल्या काही घटना, त्यांच्या पूर्वजांच्या काही घटना याचा विचार करण्याचा प्रयत्न करूया। तुकाराम महाराज, आज आपण जे 80 अभंग वाचणार आहोत त्यातला 572वा अभंग आहे। तुकाराम महाराज म्हणतात, आता काही सोसन करी आणिक धरी न ते एक हेची दुरी दृढ जेणे भव सिंधू उतरी जे पार तुटे हा दुस्तर भववास गर्भवास जोडीन ते आता देवाचे चरण अविनाश धन परमार्थ तुका म्हणे बरा जोडला हा देह मनुष्यपण इह लोक आले। तुकाराम महाराज या अभंगामध्ये मनुष्य देहाची ख्याती वर्णन करण्याचा प्रयत्न करत आहेत। तुकाराम महाराज म्हणतायत, तुका म्हणे बरा जोडला हा देह मनुष्यपण इह लोका आले। आपल्याकडे फार प्राचीन काळापासून मनुष्य जन्माची महती गायलेली। भागवताच्या एकादश स्कंदामध्ये एक कथा येते। प्रसंग असा आहे त्यामध्ये की नारद भगवंताच्या वडिलांच्या म्हणजे वासुदेवाच्या भेटीला येतात। आता संत मंडळी आल्यानंतर आपल्याकडे काही संवाद होत होता। तर वासुदेव महाराज प्रत्यक्ष बघा, लक्षात घ्या, भगवंताचे वडील असताना सुद्धा प्रश्न काय विचारतात की माझ्यावर म्हणे काही मायेचा पगडा झाल्यासारखा मला वाटत आहे, त्यामुळे मी तुमच्या चरणाशी विनंती करतो आहे की मला काही उपदेश करा। आणि यावरून नारदाने मी तुम्हाला एक प्राचीन काळची कथा सांगतो, म्हणजे परंपरागत आलेलं तत्वज्ञान सांगतो असं नारद म्हणतात। मी काही नवीन सांगतो असं काही म्हणत नाही, कारण आपल्याकडे असं स्वच्छ शब्दात म्हणलेलं आहे की हिताचं नवीन काही जन्माला येऊ शकत नाही। जे नवीन आहे असं वाटतं ते मुळात नवीन नसतं, प्राचीन काळापासून ते आलेलं असतं। तसं नारदाने विदेह राजाची एक कथा सांगितली आणि या ठिकाणी विदेह राजाला 9 योगी भेटायला येतात आणि त्या 9 योगांसोबत जे त्यांचा संवाद झालेला आहे तो वर्णन त्यात नारदांनी वासुदेवांना सांगितलं। त्या संवादानंतर नारद असं म्हणतात वासुदेवांना
की तुम्ही भगवंताला म्हणजे भगवान श्रीकृष्णाला तुमचा मुलगा समजू नका. तो प्रत्यक्ष भगवंत आहे. कृष्णस्तु भगवान स्वयं आहे असं सांगतात. तर या संवादाची सुरुवात अशी आहे की ते जे विधेय राजा जे आहेत ते असं म्हणतात, दुर्लभो ही मानुषो देहो देही नाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभ मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. की दुर्लभो ही मानुषो देहो, की मनुष्य देह हा अतिशय दुर्लभ आहे. देही नाम क्षणभंगुरा, देह क्षणभंगुर आहे तरीही मनुष्य देह दुर्लभ आहे. का? तत्रापि दुर्लभ मन्ये, मनुष्य देह दुर्लभ आहे पण त्याच्यापेक्षा दुर्लभ काय? वैकुंठ प्रियदर्शनम, की संत संग हा त्यापेक्षाही दुर्लभ आहे. मनुष्य देहामध्ये आल्यानंतर संत संग ज्याला मिळतो त्याच्यासारखा भाग्यवान कुणी नाही असं विवेक चूडामणी सुद्धा मध्ये सुद्धा आपल्याला जे माझ्या माहितीप्रमाणे 3रा श्लोक आहे त्यातलं चरण असं आहे दुसरं, की मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया, हा 3 गोष्टी दुर्लभ आहेत. एक मनुष्य जन्म, मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, की मुमुक्षु होण्याची इच्छा म्हणजे मला या सगळ्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्याची इच्छा होणं, ही सुद्धा दुर्लभ गोष्ट आहे. आणि आपल्याकडे मुमुक्षूचे 3 प्रकार सांगितले. एक मंद आहे, एक मध्यम आहे आणि एक उत्तम आहे. जो म्हणजे मंद आहे म्हणजे त्या मानानं अतिशय कनिष्ठ आहे मुमुक्षू माझ्यासारखा, की जो ज्याला वाटतं कधी कधी आपल्याला मुक्त व्हायला पाहिजे, पुरा संसारात अडकतो जाऊन. मध्यम जो आहे तो त्यात बरा. आणि काही उत्तम असतात मुमुक्षू, की ज्यांचं ध्येय फक्त आणि फक्त आपल्याला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटायचं असं असतं. आपल्याकडे यासाठीच आपण जे काही नोकरी करतो, व्यवसाय करतो, याला उपजीविका म्हणलेलं आहे. ती उप आहे, जीविका आहे, मुख्य जीविका नाही, ती उपजीविका आहे. त्यामुळे उपजीविका करत करत मुख्य जीविकेकडे माणसाचं लक्ष असलं पाहिजे. याचा अर्थ उपजीविका करायची नाही का, संसारातले कर्म करायचे नाही का, तर संसारातले कर्म करत करत हे करायचं. आपलं स्वकर्म करत करत या गोष्टी करायच्या आहेत. हे करत करत आपण जर करत राहिलो तर आपल्याला ते संत संग मिळतो. आणि संत संग मिळाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की दुर्लभो ही मानुषो देहो, की हा मनुष्य देह दुर्लभ आहे. कारण बऱ्याच जणांचं असं आहे, बहुतेकांची ही स्थिती आहे की आपला देह हा दुर्लभ आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे बरा जोडला हा देह मनुष्यपण इह लोका आले, की मनुष्य जन्म घेऊन आलो मी आणि आता काय करीन म्हणले, जोडीन ते देवा, जोडीन ते आता देवाचे चरण, अविनाश धन परमार्थ, की भगवंताच्या चरणाशी माझ्या चित्ताचा संग झाला पाहिजे, भगवंताच्या चरणाशी मी जोडून राहिलो पाहिजे. आणि तुकाराम महाराज हे जे कसं आहे, आधी केले मग सांगितले असं आहे. नाही तर आपलं कसं असतं, आधी सांगितले मग केले तर केले. आणि तुकाराम महाराजांनीच केलं असं नाही, तर तुकाराम महाराजांच्या पूर्वजांनी हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मी कालही आपल्याला सांगितलं तसं की अधिकृत चरित्र जे आहे तुकाराम महाराजांचं हे महिपती महाराजांनी लिहिलं आहे. आणि महिपती महाराजांचं जीवनातली एक घटना तीर्थरूप आपा नेहमी सांगायचे की एकदा असं झालं म्हणे की महिपती महाराज नोकरी करत होते. एकदा त्यांना देवपूजेला बसले असताना त्यांना त्यांच्या वरिष्ठाकडून बोलवून आहे. तेव्हा त्यांना असं वाटलं की देवपूजा सोडून आपल्याला नोकरीला जावं लागतं, याची त्यांना अतिशय खंत वाटली. आणि त्या क्षणी त्यांनी राजीनामा दिला. आणि नंतर त्यांनी अनेक संतांचे, प्राचीन संतांचे चरित्र लिहिलेले आहेत. त्यात त्यांनी तुकाराम महाराजांचे चरित्र लिहिले. त्या तुकाराम महाराज चरित्राचं वर्णन करताना तुकाराम महाराजांचे जे पूर्वज आहेत ज्यांचं नाव विश्वंभर, हे विश्वंभराची आई जी आहे ही एके दिवशी विश्वंभराला असं म्हणते की अरे विश्वंभरा, म्हणले आपल्याकडे पूर्वज आपले सगळे वारी करत होते, तू पण वारी करायला पाहिजे. प्रपंच काही सार आहे प्रपंचामध्ये असं समजू नको. म्हणले प्रपंच असार आहे आणि प्रपंच असार आहे आणि भगवंताचे चरण सार आहे हे कळण्यासाठी वारीची उपयुक्तता फार मोठी आहे.
तू वारीला जात जा. आईचा उपदेश ऐकला म्हणजे असा उपदेश करणारी आई तशी दुर्मिळच असते असं मला वाटतं. आईचा उपदेश ऐकला आणि विश्वंभराने वारी सुरू केली. दर 15 दिवसाला वारीला जात होते. वारीला जावं दशमीला, नवमीला जावं, नवमीला संध्याकाळीच पोहोचावं, दशमीला राहावं तिथं, एकादशी दशमी म्हणजे नवमीपासूनच भजन सुरू करावं, जातानाही भजनच असायचं. आणि त्यांना तिथून निघताना अतिशय वाईट वाटायचं. काय म्हणले भगवंता, मला तू तुझ्या चरणापासून दूर करतो आहेस. इथं म्हणले संत संघ आहे, इथं कायम नामाचा गजर आहे, इथं तुझ्या चरणाची सेवा करायला मला मिळू शकते. मग प्रत्यक्ष भगवंतानी त्यांना दर्शन देऊन त्यांना समजून सांगून त्यांना वापस पाठवावं. एकदा असं झालं म्हणे की भगवंत जेव्हा हे वारीला गेले तर भगवंत स्वतः प्रकट झाले आणि त्यांनी विश्वंभरांना निर्गुणाचा उपदेश केला. अरे म्हणले, तू वारीला येतोस दरवेळेस माझ्याकडे देहूहून, त्याच्यापेक्षा देहूमध्येच राहा, मी इथं आहे तिथं पण आहे. सर्वम खल्विदम ब्रह्मचा उपदेश केला. जसा गोपिकांना उद्धव महाराज थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगतोय, वेगळ्या अँगलनं विचार करा की उद्धवानी गोपिकांना असाच उपदेश करण्याचा प्रयत्न केला होता, तसं इथं भगवंत आपल्या भक्ताला करतात. तेव्हा विश्वंभर म्हणाले, देवा म्हणले तुझं ते निर्गुणाचं ज्ञान तुझ्याजवळ ठेव म्हणले, आम्हाला सगुणाची आवड आहे. आणि म्हणून दरवेळेस वारीला जावं. एके दिवशी स्वप्नात येऊन देहूला विश्वंभरांना सांगितलं की आता यापुढे तू यायचं नाही. मग त्यांना ते काल मी जे सांगितलं मूर्ती सापडली वगैरे वगैरे, तिथं स्थापना झाली पांडुरंगाच्या मूर्तीची. आणि मग एक वेळेस त्यांना 2 पुत्र होते, एकाचं नाव हरी आणि मुकुंद, दुसऱ्याचं नाव मुकुंद. त्याची आमाई नावाची एक पत्नी होती. या आमाई सुद्धा अतिशय भगवंताची भक्त होती. आणि मग विश्वंभरांनी एके दिवशी ठरवलं की आपण वैकुंठ गमन करायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी देह सोडला. आता आमाई आणि 2 पुत्र असे तुकाराम महाराजांच्या पूर्वजातले होते त्यांच्या घरी. आमाई अतिशय भगवत भक्त होती. त्यांना प्रत्यक्ष भगवान स्वप्नात येऊन बोलत असत नाही. एकदा स्वप्न दृष्टांतात असं भगवान म्हणाले की म्हणले, आमाई म्हणले तू काहीतरी माग ना आज मला. आमाई म्हणली, देवा तुझ्या भक्तीशिवाय काही नको. एक संस्कृत श्लोक आहे बघा, न धनम न जनम न सुंदरीम, न धनम न जनम न सुंदरीम, कवितां वा जगदीश कामये, मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्ती हेतुकित्वहि. की मला भगवंता बाकी काही नको, फक्त अहेतुक भक्ती दे. तसं आमाईनी भगवंताला अहेतुक भक्ती मागितली. पण प्रारब्धानुसार म्हणा आणखीन काही गोष्टीमुळे असं झालं की हरी आणि मुकुंद याचं क्षात्र तेज होतं त्यांच्याजवळ आणि त्यामुळे ते सैन्यामध्ये भरती झाले आणि त्यामुळं आमाईला देहून त्यांच्या गावाला जावं लागलं. ते ज्या सैन्यात भरती झाले तिथं जावं लागलं. आमाईला भगवंत दर 4 दिवसाला स्वप्नात येऊन सांगायचे, आमाई तू माझ्यापासून दूर कशाला गेली, इथं माझी सेवा कोण करणार आहे. कारण देहूला पांडुरंग होते, त्यांच्या सेवेची आता दखल गावकरी घेऊ लागले. पण शेवटी जी आमाईची भक्ती आहे ती दुसऱ्याला कशी येणार. भगवंत स्वप्नात येऊन सांगतायत तू माझ्यापासून दूर जाऊ नको. आणि एके दिवशी भगवंताने स्वप्नात येऊन सांगितलं की लक्षात घे म्हणले, आज 2 प्रहर झाल्यानंतर तुझ्यावर अतिशय वाईट प्रसंग येणार आहे. तुझी 2ही मुलं जाणार आहेत. तिनं घाबरून उठली, 2ही मुलांना जवळ घेतलं. सगळं आधी पण स्वप्न सांगितले होते, आता पण स्वप्न सांगितलं, पण 2ही मुलांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आणि त्या दिवशी त्या 2ही मुलांना राजाचं बोलवून आलं. परचक्र आलं होतं आणि त्या परचक्राच्या युद्धामध्ये तिथं युद्ध झालं आणि त्यामध्ये हरी आणि मुकुंद हे दोघेही गेले. आता एवढा मोठा प्रसंग आईवर आला, त्या आईच्या अंतःकरणाला काय वेदना झाली असतील. भगवंतांनी सांगितलं होतं, पण शेवटी घडायचं ते घडून गेलं. एका मुलाची म्हणजे हरी आणि मुकुंद यातल्या एका मुलाची आई, एका मुलाची बायको सती गेली. दुसऱ्या मुलाची बायको ही गर्भवती होती आणि आपल्याकडे नियम आहे की गर्भवती असेल तर सती जाता येत नाही. त्यामुळे ती सती गेली नाही आणि तिनं असं सांगितलं की मी आता माहेरी जाऊन बाळंतपण करते. आणि मग ही आमाई
देहूला वापस आली. प्रचंड रडत होती, रोज रडत होती, रोज दुःख करत होती. आणि मग एके दिवशी लाईट बोला कर पहिले. कनेक्शन गेलं का? क्षमस्व मध्येच आंतरजालचं हे झाल्यामुळं तर सांगत होतो मी असं की मी असं सांगत होतो की यमाई देहूला येऊन राहते आणि तिची रडून रडून दोन्ही डोळे जातात, आंधळी होती, देवाची सेवा सोडत नाही. पण मग असं सेवा करता करता एकदा भगवंत येऊन असं म्हणतात, स्वप्नामध्ये येऊन सांगतात, यमाई म्हणले तू माझी लाडकी भक्त आहेस, मृतपुत्र मी आणला पवाड तुवा देखीला, असं जे अर्जुनाला म्हणले ना भगवंताने, तसं म्हणाले भगवंत की तुझा पुत्र आणून देऊ का म्हणे, तुझे हाल व्हायला लागले. यमाई अमाई किती बघा, अमाई किती श्रेष्ठ भक्त आहे. अमाई म्हणते देवा, म्हणले अरे हतोवा प्राप्सिस स्वर्गम असं तूच म्हणलंय, युद्धामध्ये दोघंही गेले, त्यांना स्वर्ग प्राप्ती झाली, आता त्यांना कशाला बोलून मी त्रास देऊ, माझे भोगत राहतील. मग भगवंतानी असं ठरवलं की आपल्या भक्ताची सेवा आपण करायची. जसं आपण त्या लाखा कुराटी आख्यानामध्ये ऐकतो की नाही, की भगवंत स्वतः म्हणजे रुक्मिणी मुलीचं रूप घेते, लाखाच्या मुलीचं, आणि भगवंत एका कोलाट्याचं रूप घेतात. तसं इथं अमाईचं पुत्र आणि सुनबाई बनून, म्हणजे भगवंत पुत्र बनले आणि रुक्मिणी माता सुनबाई बनल्या, आणि दोघं मिळून अमाईची सेवा करतायत. म्हणजे रुक्मिणी माताने स्वतः स्वयंपाक करावा, पूजेची थाळी तयार करावी, भगवंतानी हाताला धरून तिला न्यावं मंदिरामध्ये, स्वतः थाळी हातात धरावी पूजेची, पूजा करताना भगवंताची पूजा करताना भगवंत सोबत आहेत. रोज रात्री सोबत जेवण करावं भगवंतानी, आणि मग तिच्या अंथरुणाची तयारी करून द्यावी, आणि दोघंही मिळून रात्री झोपताना अमाईची चरण सेवा करत होते. काय अलौकिक प्रसंग असेल, विचार करा. आणि असं करता करता आता हे चालू आहे सगळं. इकडे गावामध्ये चर्चा सुरू झाली, म्हणजे कुणीतरी आलंय की जे
आमाईची सेवा करते, बहुतेक कुणीतरी पाहुणे असतील वगैरे असं लोकांना वाटलं. असं करता करता काही दिवस गेले, काही महिने गेले. इकडं ती अजून प्रसूत व्हायची होती मोठी सुनबाई, कारण ती माहेरी होती. आणि मग ती प्रसूत होण्याच्या आधी आमाईने देह सोडला. आमाईचं भाग्य बघा की स्वतः भगवंतानी आमाईचं क्रियाकर्म केलं. इकडं मोठी सुनबाई प्रसूत झाली, तिला एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव विठोबा ठेवलं. हे विठोबा सुद्धा अतिशय श्रेष्ठ भक्त. हे झालं असं म्हणे, एकदा महिपती महाराजांनी वर्णन केलंय की एकदा ते विठोबा जे आहेत ते भगवंताशी भांडण करायला लागले. भगवंताला म्हणतात, भगवंता काय रे म्हणे, तू आमच्या पूर्वजांचा किती छळ केलास. माझे आजोबा हरी आणि मुकुंद या दोघांना युद्धामध्ये मारलास म्हणले. नाही, माझ्या वडिलांना युद्धामध्ये मारलास वगैरे वगैरे, जे काही आमची परिस्थिती इतकी वाईट करून टाकलास, कारण परचक्र आलं होतं, त्यामुळे जवळचं सगळं संपलेलं होतं. भगवंत म्हणाले, एक लक्षात घे, मी तुझे कुळीचे सेवक ऋणी, मी तुझ्या कुळाचा सेवक आहे, ऋणी आहे तुझा. त्यामुळे तू काळजी करू नको. परंपरागत तुमच्या घरामध्ये नेहमी भक्त परंपरा नेहमी चालू राहील. आणि याप्रमाणे विठोबानंतर पदाजी नावाचा एक त्यांना मुलगा झाला विठोबाला. पदाजीला शंकर झाले, शंकराला कान्हया झाला, कान्हयाला ओलोबा झाले. आणि ओलोबा जे आहेत अतिशय प्रेमानं भजन करत होते. एकांतात जायचे आणि प्रेमानं भजन करायचे. 40 वर्ष वारी केली त्यांनी. 40 वर्ष वारी केल्यानंतर एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघजण स्वप्नात आले. आणि त्यांनी ओलोबाला म्हणले, माग तुला काय मागायचं ते. भगवान म्हणले, असा पुत्र द्या की जो भगवत भक्त असेल. भगवान म्हणले, तथास्तु. आणि याप्रमाणे इकडं हे जेव्हा त्यांनी आश्वासन दिलं भगवंतानी ओलोबाला, आणि तिकडं वैकुंठामध्ये भगवान गेल्यानंतर भगवान सगळ्या संत मंडळी सोबत बसलेले. संत मंडळीमध्ये तुलसीदास आहेत, कबीर आहेत, चोखोबा आहेत, गोरोबा आहेत, सगळे संत मंडळी बसलेले. आणि विचार चालू आहे कलियुगात जे काही चाललेलं आहे त्याबद्दलचा. आणि भगवंताला काळजी वाटली, काहीतरी तर केलं पाहिजे. आणि आत्ता तर आश्वासन देऊन आलो म्हणजे आपण, आता पाठवायचं कोणाला. आणि मग महिपती महाराजांनी वर्णन केलंय की भगवान नामदेवाला एकांतात घेतात. आणि नामदेवाला म्हणतात, नामदेवा अरे म्हणले, माझं काम करशील का तुम्ही. हो म्हटले, भगवंता तुम्ही सांगताय मला केलंच पाहिजे. अरे म्हणजे असं कर, म्हणजे मी आता माझ्या भक्ताला आश्वासन देऊन आलो, त्यामुळे तू आता त्यांच्या घरी तुकारामाच्या रूपानं अवतीर्ण हो. लोकांना भक्ती मार्ग जो आहे तो कशा पद्धतीनं त्या मार्गावर चाललं पाहिजे हे सगळ्यांना समजून सांग. बरंच काही बोलणं आहे, महिपती महाराजांनी विस्तारानं वर्णन केलेलं आहे, त्यामध्ये अवश्य वाचण्यासारखं आहे. आणि याप्रमाणे तुकाराम महाराजांचा जन्म ओलोबाच्या पोटी झाला. ओलोबाला 3 मुलं आहेत, त्यातले एक तुकाराम महाराज. आणि या तुकाराम महाराजांनी पुढे आपल्याला माहिती आहे, आपण कालही काही प्रसंग त्यांच्या जीवनातले बघितले. या तुकाराम महाराजांनी लोकांमध्ये भक्ती मार्गाची स्थापना करण्यासाठी त्यांच्या परीनं त्यांना जे करता येईल ते त्यांनी केलं. आणि आपल्याला आपल्या हातामध्ये त्यांनी गाथा देऊन ठेवली की जेणेकरून या गाथेच्या माध्यमातून तरी लोकांमध्ये हे विचार प्रसरत राहतील. भक्ती त्यांच्या हृदयामध्ये कधी ना कधी उत्पन्न होईल, कधी ना कधी ती त्याच्यामध्ये तीव्रता येईल. आणि हे अर्थात त्यांनी भगवत सेवा म्हणूनच केलेली आहे, भगवंताच्या आदेशानेच केलेली आहे. या गाथेमध्ये 583वा जो अभंग आहे त्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, 8वे देव तो करावा उपाव, येर तजी वाव खटपटा.
होई बा जागा, होई बा जागा, वाऊगा का क्षीणशील. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात जागा हो, आपल्याला जागृत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आपण जागे नाहीत असं जर कोणाला म्हणलं की मी जागा नाही, तू जागा नाहीयेस, अजून झोपलेलाच आहेस असं म्हणलं तर त्याला वाईट वाटणार. मी तर जागा आहे म्हणणार. पण तुकाराम महाराजांचं जाग करणं ज्या अर्थानं आहे त्या अर्थानं आपण जागे नाहीत असो. एका ठिकाणी तुकाराम महाराजांनी स्वतः म्हणलेलं आहे, काय वाणू या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. आम्हाला निरंतर ते जाग करण्याचा प्रयत्न करतायत, पण आम्ही असे आहोत की आम्हाला कोणी जाग केलं तरी आम्ही पुन्हा पांघरून घेऊन झोपी जाणार. हे आमचं ठरलेलं काम. आणि आम्हाला झोपवण्याचं काम करण्यासाठी अनेक गोष्टी आज उपलब्ध आहेत की जे आम्हाला, म्हणजे तुकाराम महाराजांचा मी अभंग जो आता सांगितला की आता काही सोस न करी आणिक धरीन ते एक हेची दृढ, की हे जे दृढ धरायचंय आम्हाला. काय दृढ धरायचं? तुकाराम महाराज म्हणतात आता काही सोस न करी आणिक. दुसरा कुठला सोस म्हणजे दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये आता मी अडकणारच नाहीये. ते माझ्यासाठी सेकंडरी आहे, म्हणजे ते नाही का माझ्यासाठी, ते आहे पण माझ्यासाठी ते दुय्यम आहे. आज आमच्यासाठी ते प्रथम आहे. ते तुकाराम महाराज म्हणतात तुमच्यासाठी दुय्यम झालं पाहिजे. आणि दृढ काय धरलं पाहिजे? दृढ धरलं हे पाहिजे, जेडे भवसिंधूत उतरीचे पार, तुटे हा दुस्तर गर्भवास. की जेणेकरून मी या भवसिंधूतून पार होईल. आणि भवसिंधूतून कोण पार होतं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात येथ एकची लीला तरले, एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, आईलीचे थडी चरले पैलतीने. की जे मला भावानं भजतात तेच फक्त या भवसिंधूतून पार होतात. तुकाराम महाराज म्हणतात हेच एक दृढ धरायचंय. मी हे दृढ धरलंय. काय दृढ धरलंय? आता काही सोस न करी आणिक धरीन ते एक हेची दृढ. काय दृढ धरलंय? जेडे भवसिंधू उतरीचे पार, तुटे हा दुस्तर गर्भवास. आम्हाला जाग करण्याचा प्रयत्न करतायत तुकाराम महाराज, सगळे संत मंडळी, की तुम्ही हे दृढ धरा, तुमचा निश्चय दृढ करा. आता आपला निश्चय तर दृढ होत नाही, कारण निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ. निश्चयाचं बळ एकदा आलं की तेच खरं फळ आहे अध्यात्मामध्ये. आता बळ तर निश्चय होत नाही आमचा, तेवढा दृढ निश्चय होत नाही. वाटतं आता लगेच थोडंसं ऐकलं की वाटतं करावं, थोडंसं वाचलं की वाटतं नाही हे केलं पाहिजे. आता होत तर नाही. समजा एखाद्या मुलाला, विद्यार्थ्याला सांगितलं की नाही तुला अभ्यास केला पाहिजे, अभ्यासाचं महत्व फार आहे, तुझं सगळं पुढचं जीवन त्याच्यावर अवलंबून आहे वगैरे वगैरे. त्याला असं त्यांना ते काय प्रेरणादायी तासिका ऐकली, मोटिवेशनल लेक्चर ऐकलं असं गृहीत धरू आपण, तर त्याला थोड्या वेळासाठी वाटतं. आरंभशूर आपण सगळेच आहोत. मग आता यातून मार्ग तर काढायचा आहे. मग भगवद्गीता आपल्याला काय सांगते माहितीये का? शनय शनय रूपरमेत बुद्धी धृती ग्रहितया. शनय शनय रूपरमेत बुद्धी धृती ग्रहितया. की जी गोष्ट आम्हाला एकदम करता येत नाही ती माणसाने हळूहळू करा. पायऱ्या पायऱ्या चढण्याचा प्रयत्न. एकदम उडी मारला तर माणूस पडू शकतो. आपण त्यांच्या ग्रंथामध्ये असं उदाहरण दिलंय की जर समजा एखादं झाड आहे खूप मोठं असं आणि ते मुळापासून जर तोडायचा प्रयत्न केला तर जो तोडणारा आहे त्याच्या अंगावर ते सगळं वृक्ष येऊन तो माणूसच संपायची शक्यता असते. मग करायचं काय? फांद्या फांद्या कापत जाव्या लागतात. तसं आपल्याला हे जे दृढ धरायचंय आणि ते दृढता आम्ही धरू शकत नाही, आमच्या मर्यादा आहेत काही, ते हळूहळू हळूहळू शनय शनय रूपरमेत बुद्धी धृती ग्रहितया आत्मसंस्थम कृतम मनवा आत्मसंस्थम कृतम मना न किंचिदपि चिंतयेत. की आत्मसंस्थ मन जे आहे ते आत्मसंस्थ करायचे. काय आत्मसंस्थ करायचंय? जोडीन ते आता देवाचे चरण, जोडीन ते आता देवाचे चरण, अविनाश धन परमार्थ. तर मला आज जे वाटतं की धन म्हणजे जे आहे, म्हणजे पैसा असो, जमीन असो, या गोष्टी मला आज महत्वाच्या वाटतात आणि वाटल्या पण पाहिजेत काही हद्दीपर्यंत. कारण त्याशिवाय शेवटी कसं आहे,
तरी तापसी संन्यासी दोन प्रहर तोंडवासी आहेच आहे. शेवटी माणसाला खायला प्यायला लागतं. त्यामुळं आपल्याला धन एका आवश्यकतेपर्यंत, जसे शरीरासी पित्त तसे संसारी आवश्यक वित्त, एका आवश्यकतेपर्यंत धनाची गरज वाटलीच पाहिजे माणसाला, आणि ते मिळवलं पण पाहिजे. पण तेच सर्वस्व आहे का याचा विचार माणसाने केला पाहिजे, असं संत मंडळी आपल्याला सांगतात. आणि खरं धन, अविनाश धर्म काय, धन काय म्हणलंय, जोडीन ते आता देवाचे चरण, अविनाश धन परमार्थ. परम अर्थ असलेला, की ज्यामध्ये खरा अर्थ आहे, परम अर्थ असलेला ज्यामध्ये खरा अर्थ आहे, ते धन आपल्याला जोडायचं आहे. आणि हे संत मंडळी नुसतं सांगत नाही, ते त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये करून दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की तुकाराम महाराजांनी, जसं मी आता म्हटलं की शने शने रूपर में बुद्धी धरती ग्रहित आहे की नाही, तर शने शने रूपर में बुद्धी धरती ग्रहित करायचं कसं, शेवटी शरीरापासून सुरुवात करावी लागते. मन बुद्धी अहंकारावर विजय मिळवणं हे परमार्थ मार्गातले फार वरचे टप्पे आहेत. जसं मनावर विजय मिळवणं हे तर फार मोठी साधना आहे, पण त्या मानानं शरीरावर तरी माणसाला काहीतरी नियंत्रण प्रस्थापित करता येतं. आपणचं आवडतं जे कबीर महाराजांचं वचन होतं ते असं होतं, बहुतेकांना पाठ असलेलं, मन जाए तो जाने दे, मत जाने दे शरीर, खींची नहीं कमान तो कहां से छूटेगा तीर. की निदान शरीरानं तरी सुरुवात करू आपण. आणि सुरुवात जी करायची असते या परमार्थ मार्गामध्ये, ती सेवेपासून करायची असते. आणि माणसाला सर्वात सेवेचा फार कंटाळा असतो. एक दिवस करल माणूस, 2 दिवस करल, वर्षानुवर्ष करायचं. जे आपलं स्वकर्म आहे ते सेवा म्हणून करता आलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी, आपल्याला आश्चर्य वाटेल, तुकाराम महाराज जेव्हा भंडाऱ्याच्या डोंगरावरून खाली यायचे तेव्हा त्यांना, म्हणजे ज्या लोकांचं जे काम आहे, पडल ते काम, समजा एखाद्याने सांगितलं, अरे तू क्या हे उचल बरं गोणी, तिथं नेऊन टाक बरं एवढं पोतं, तुकाराम महाराजांनी त्याची सेवा करावी. सेवा, त्याच्या मध्यात काही घेऊ नये. त्यात एक प्रसंग असा आहे की एका आजीबाईनी, तुकाराम मला तेवढं ते तेल आणून दे की रे म्हणे, त्या तेल्याकडे जाऊ. तर तुकाराम महाराजांनी त्यांना तेल आणून दिलं. चमत्कार असा घडला की त्या बाईला तुकाराम महाराजांनी तेल आणून दिलं. तुकाराम महाराजांचा हात लागला त्याला. शेवटी तिच्या घरातलं तेलच संपत आहे. सगळ्या गावाला आश्चर्य वाटायला की हिचं तेल संपत ना कसं गेलं. मग सगळ्यांच्या लक्षात आलं की तुकाराम महाराजांनी तेल आणून दिल्यामुळे तेल संपत नाहीये. म्हणल्यानंतर किराणा माल सगळा तुकाराम महाराज तुम्ही आणून द्या अशी रीग लागली. तुकाराम महाराजांनी सगळ्यांचं ते सेवा म्हणून केलेलं. म्हणजे जे परमार्थ मार्गामध्ये शरीरापासून तरी सुरुवात करावी लागते, हे तुकाराम महाराजांनी आपल्याला दाखवलं. सेवा करावी लागते. कारण या सेवेच्या माध्यमातून, पडेल ती सेवा करण्याच्या माध्यमातून माणसाचा जो अहंकार आहे ना, तो आपोआप हळूहळू कमी व्हायला लागतो. रामकृष्ण परमहंसाच्या जीवनात अशा अनेक घटना आहेत की त्यांनी अशा अनेक प्रकारच्या सेवा केल्यात. म्हणजे आश्चर्य असे, रामकृष्ण परमहंसांनी भंग्याचे सुद्धा काम केलेलं आहे. तर भंग्याचं काम ह्याच्यापेक्षा तर म्हणजे मला वाटतं रामकृष्ण परमहंसाने केलेलं हे सेवा म्हणून केलेलं आहे. कशासाठी केलेलं आहे की जोपर्यंत माणूस शरीरानं काम कर, अर्थात तिथंच थांबायचे असं नाही, पण तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानस्तत्वदर्शिनः, याच्यावर जे व्याख्या केलेली आहे, भाष्य केलेले आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरुमनी जीवे चरणासी लागावे, दास्य करावे अगरवता सकळ. की दास्य करावं, अगरवता, ते संतांचं सांगितलेलं आहे. संतांचं दास्य अगरवता करावं. पण तुकाराम महाराजांनी हे दाखवून दिलं आपल्याला की कर्म जो करायचं असतं ती सुद्धा सेवा म्हणून करता आलं पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सेवा केली, गावकऱ्याची पडेल ती सेवा केली. तसं आपल्याला आपली जी काही सेवा आहे, जी सेवा असेल ती अहंकार जाण्यासाठी करता आली पाहिजे. आपण दिवसभर जे कर्म करतो आहोत त्या कर्मातून, ते जर आपण प्रामाणिकपणे करत असू, जे आमचं स्वकर्म आहे, ज्याचं जे स्वकर्म आहे, तो कुठं एखाद्या उद्योगामध्ये काम करत असेल, ती गृहिणी असेल, तो एखाद्या महाविद्यालयात काम करत असेल, तो एखाद्या कार्यालयात काम करत असेल,
ते स्वकर्म हे सेवा म्हणून करता आलं पाहिजे. आणि हे स्वकर्म आम्ही सेवा म्हणून करतो का, ज्याच्या त्यांनी मनाला प्रश्न विचारण्यासारखा आहे. हा सेवाभाव एकदा जागृत झाला की हा जो दृढ भाव आहे अंतःकरणामध्ये, शने शने रूपरमेत बुद्धी धृती ग्रहित या, हे जे बुद्धीचं धैर्य धारण करणं आहे, ती हे सेवा आपण जर करत राहिलो तर आपल्या बुद्धीमध्ये ते धैर्य उत्पन्न होण्याची शक्यता आहे, असं संत मंडळी आपल्याला सांगतात. आणि हे एकदा धैर्य जर निर्माण झालं शरीराच्या पातळीवर सेवा करण्याचं, की मी पडेल ते सेवा करीन. हे तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हणलंय की संतांच्या घरी मी पडून राहीन, त्यांच्या घरी जे वाटेल ते सेवा करीन. अशी जर सेवा आम्हाला करता आली तर शरीराच्या पातळीवर, तर हळूहळू आमचा अहंकार कमी होऊन मनबुद्धी अहंकाराच्या पातळीवर आमची साधना हळूहळू सुरू होईल. आणि आपल्या अंतःकरणाचे 4 कप्पे आहेत, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. इथं तुकाराम महाराज म्हणतात, जोडील ते आता देवाचे चरण अविनाश धन परमार्थ, की ते चरण जे जोडल्या जायचे आहेत. म्हणजे एका प्रवचनामध्ये आप्पा असं म्हणाले होते, अरे म्हणले तुम्ही लोक माझं ऐकत नाही. 1998-99चं प्रवचन आहे. मी काय तुम्हाला रोज माझे पाय दाबायला सांगत नाही की माझी आरती ओवाळायला सांगत नाही. मी काय सांगतो तुम्हाला की मी जे काही लिहून ठेवले आहे, मी जे काही सांगतो आहे त्याप्रमाणे कुठंतरी त्याला जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करा. आता जोडील ते चरण म्हणजे काय? जोडील ते चरण याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात की पहिल्या अध्यायामध्ये जी प्रस्तावना केलेली आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या अंतःकरणामध्ये विवेक जागृत कसा झाला, त्याचं कारण असं आहे की माझ्या अंतःकरणामध्ये सद्गुरूचे चरण स्थिर झालेले आहेत. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये सद्गुरूचे चरण जर स्थिर झाले, भगवंताचे चरण जर स्थिर झाले, तर विवेक जागृत होतो. विवेक या शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निवड करण्याचं सामर्थ्य आपोआप माणसाला प्राप्त होतं. आणि मग जोडील ते आता देवाचे चरण अविनाश धन परमार्थ, मग ते परमार्थ जे अविनाश धन आहे परमार्थ रूपी, ते माणसाला आपोआप प्राप्त होतं. ते असं ओढून ताणून आणायची गरज पडत नाही. आणि असं झाल्यानंतर होतं काय? असं झाल्यानंतर जेव्हा एखाद्याच्या अंतःकरणामध्ये विवेक जागृत झाला तर त्याचं होतं काय? तर तुकाराम महाराज 577व्या अभंगामध्ये सांगतात, तो जो भक्त आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये असा विवेक जागृत झालेला आहे, त्या भक्ताचं होतं असं, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती घ्यावा, विठ्ठल उभा पहा विटेवरी, अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भवबंधू यमपाश. तो यमपाश तोडणारा आहे. आणि तो जो भक्त आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये असा विवेक जागृत झालाय, त्याच्या अंतःकरणामध्ये आता संसाराची भाकड कथा चालू राहत नाही. तो स्वतःशी जेव्हा बोलतो, कारण त्या पातळीचं आत्मनिवेदन आम्हाला जरी करता आलं नाही तरी जेव्हा आमचा संवाद म्हणजे आपला जेव्हा संवाद आपल्याशीच होतो, आणि होत असतो माणसाचा संवाद आपल्या स्वतःशी संवाद होतो. त्या मी काल जे अमेरिकन शास्त्रज्ञाचं नाव, संशोधकाचं जे नाव घेतलं, डॉक्टर रिचर्ड, त्यांचं असं म्हणणं आहे की निगेटिव्ह सेल्फ टॉकिंग फार वाढलेली आहे. तर ही निगेटिव्ह सेल्फ टॉकिंग भक्ताजवळ कुठेही नसते, कारण त्यांचा संवाद भगवंताशी चालू असतो आणि ते भगवंताशी निवेदन करत असतात. म्हणजे आम्हाला शिकायचं काय आहे की आमचं निवेदन भगवंताशी चालू राहिलं पाहिजे. काय चालू राहिलं पाहिजे आमचं भगवंताशी निवेदन? काम क्रोध तस्मिन करणीयम, की भले क्रोध असेल भगवंताबरोबर करा. कारण आता तो विठोबा जो आहे पूर्वेश सांगितला, तो भगवंताशीच भांडायला गेला. भगवंताशी भांडायला गेला तर भगवंत स्वतः सांगतात, म्हणजे काय झालं? अविनाश धन परमार्थ, ते परमार्थ धन जोडलं की नाही ते. तसं आम्ही भगवंताशी संवाद केला पाहिजे. आणि असा भगवंताशी संवाद करण्याचा परिणाम काय होतो हे अनेक भक्ताच्या चरित्रामध्ये आपण पाहिलेलं वेळोवेळी. इथं
परिणाम हा होतो की हा जो भक्त आहे हा विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती द्यावा, विठ्ठल उभा पहा विटेवरी, अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भवबंधू यमपाश. यमाचा जो पाश आहे तो हा भगवंत सोडवू शकतो. आजच्या कोरोना काळामध्ये आपण जे सगळे असे भयग्रस्त झालेले आहोत, त्यामध्ये भगवंताच्या नामाशिवाय आपल्या जो दुसरं साधन नाही. कारण या नाम साधनेला एलिजिबिलिटी क्रायटेरिया नाहीये, पात्रता कुठली लागत नाही. इतर गोष्टीला पात्रता लागते. आणि आप्पांनी आपल्याला सोपं करून सांगितलंय. काय सांगितलंय आप्पांनी? विष्णू सहस्त्रनाम हे कल्पतरू सारखे आहे. आणि आपल्या एका गुरुबंधूला त्यांनी तो संकटात पडलेला असताना त्याला असं सांगितलं होतं की तू रोगार्तो मुच्यते रोगात, बंधो मुच्येत बंधनात, भयान मुच्येत भीतस्तु, मुच्येतापन आपदहा. या हे श्लोक याचा संपुट लावणे म्हणजे आधी म्हणायचं, मग विष्णू सहस्त्रनाम म्हणायचा आणि मग शेवटी ते म्हणायचं. मानसिक संकल्प करायचा जो आपल्याला करायचा आहे. सध्या आरोग्याचा करावा, प्रत्येकाने संकटात आहोत म्हणून करावा. कामानी करावं की नाही हा त्याचा प्रश्न आहे. आरोग्याचा करायचा असेल तर आरोग्याचा करून ह्या पद्धतीनं जर आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणालो तर या संकटातून आपली सहज सुटका आहे. कारण तुकाराम महाराज म्हणतात, तोडी भवबंधू यमपाश. तो यमाचा पाश तोडण्यामध्ये समर्थ आहे. कोण आहे? विठ्ठल आहे. भगवंत यमाचा पाश तोडण्यामध्ये समर्थ आहे. आणि आप्पांनी जे विष्णू सहस्त्रनामाची प्रस्तावना लिहिलेली आहे, प्रास्ताविक, त्यामध्ये असं लिहिले त्यांनी की नाम आणि नामी यामध्ये कुठलंही अंतर नाही, असे संत मंडळी स्वतःच्या अनुभवावर सांगतात. म्हणजे मी जेव्हा ओम विश्वम म्हणतो, त्या ओम विश्वम शब्दामध्ये तो विश्वरूप असलेला तो जो विश्व शब्द, ओम विश्वम शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे की जो उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारा असा, तो सगळा त्या शब्दामध्ये आहे. शब्दामधून तो प्रगट होऊ शकतो. त्यामुळं आपण आपल्यापैकी प्रत्येकाने या पद्धतीनं जर विष्णू सहस्त्रनाम म्हणालं तर या आपण जे आता भयानं व्यापलेले आपल्याला, ते भय आपलं कमी होण्याची शक्यता आहे. कारण बघा, भयकृत भयनाशनः, विष्णू सहस्त्रनामामध्ये 2 शब्द असे आहेत, भयकृत भयनाशनः, की भय उत्पन्न करणारा तोच आहे आणि भयाचा नाशन करणाराही तोच आहे. त्यामुळं भयाचा नाशन करणारा जो आहे त्याचं जर नाव आम्ही घेत राहिलो, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी, अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भवबंधू यमपाश, तोची शरणागता विठ्ठल मुक्तिदाता, विठ्ठल या संता समागमे, विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्वसिद्धी, लागली समाधी विठ्ठल नामे, विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख, गोडावले मुख तुका म्हणे. सगळं जे सुख आहे ते विठ्ठलाच्या नामामध्ये आहे. आणि आजचं विज्ञान सुद्धा हे सिद्ध करतंय. आपण बहुतेकाने ते चलचित्र पाहिलं असेल की पुण्याच्या एका वेद संस्थेने एक संशोधन करून सिद्ध केलं की विठ्ठल 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 म्हणण्याने माणसाचा रक्तदाब हा सामान्य म्हणजे नॉर्मल होतो. त्याचा जर वाढलेला असेल त्याचा ECG सुद्धा नॉर्मल झालेला त्यांनी प्रयोगाने सिद्ध केलेला आहे. म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आणि पारमार्थिक दृष्टीने सुद्धा विठ्ठलाचं नाम घेणं आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, असा संदेश आपल्याला तुकाराम महाराज देत आहेत. आणि म्हणून ते म्हणतायत की बाबांनो, हा जन्म, हा जो मनुष्य देह दिलेला आहे, तुका म्हणे बरा जोडला हा देह, मनुष्यपण इह लोका आले. त्यामुळे मनुष्यपण जे आपल्याला लाभलेलं आहे ते भगवंताच्या नामस्मरणामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये व्यतीत करावा, असं आपल्याला संत मंडळी संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या दृष्टीने आपली वाटचाल होत राहावी अशी आपण सद्गुरूच्या, संतांच्या, भगवंताच्या चरणी प्रार्थना करू. झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी अर्पण करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.